मित्रांनो आणि माता भगिनींनो, राज्य सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जो की 3000 रुपयांचा असेल, तर तो रक्षाबंधनाच्या आधीच पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याची मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे। त्यामुळे ज्यांनी अर्ज केलेले होते तर त्यांचे अर्ज चेक करण्याचे काम तसेच ते मंजूर करण्याचे काम हे युद्ध पातळीवर सुरू होते आणि आता जवळपास बऱ्याच जणांचे अर्ज हे मंजूर झालेले आहेत। तर ज्यांचे अर्ज हे मंजूर झालेले आहेत तर त्यांना मात्र या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाचे काम या ठिकाणी करावे लागणार आहे, तरच त्यांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा रक्षाबंधनाच्या आधी जमा होणार आहे। जर त्यांनी हे महत्त्वाचे काम केले नाही तर त्यांच्या खात्यात पहिला हप्ता हा अर्ज मंजूर होऊन सुद्धा जमा होणार नाही। तर ते महत्त्वाचे काम काय आहे ते या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊयात। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा। चॅनलला आतापर्यंत तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर मित्रांनो आणि माता भगिनींनो, तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला असेल आणि तुमचा अर्ज मंजूर झालेला असेल तर आता रक्षाबंधनाच्या आधी तुमच्या खात्यात पैसे जमा होतील। परंतु ज्यांचे आधार क्रमांक आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक असतील तर त्यांच्याच खात्यात हे पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे तुमच्या खात्याला आधार लिंक आहे की नाही हे कसं चेक करावं हे या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊयात। कारण तुमचा अर्ज मंजूर जरी झाला परंतु आधार जर खात्याला लिंक नसेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत। त्यामुळे तुमच्या खात्याला आधार क्रमांक सीडिंग केलेला आहे की नाही हे कसं चेक करावं ते या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहूयात। आणि जर ते आधार लिंक नसेल तर तुम्हाला बँकेत जाऊन तात्काळ आपले आधार या ठिकाणी लिंक करावे लागणार आहे। त्यासाठी आधार NPCI ला लिंक करण्यासाठीचा फॉर्म भरून द्यावा लागणार आहे। तर चेक करूयात की आधार तुमचं कसं या ठिकाणी लिंक आहे की नाही ते कसं चेक करावं। त्यासाठी तुमच्याकडे तुमचा आधार क्रमांक आणि आधार क्रमांकाला मोबाईल क्रमांक लिंक असणं आवश्यक आहे। तर चला पाहूयात कशा प्रकारे हे चेक करावं। मित्रांनो, तुमचं आधार बँक सीडिंग स्टेटस चेक करण्याकरिता सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये आधार कार्डची जी अधिकृत वेबसाईट आहे ती ओपन करून घ्यावी। ती माय आधार असं सर्च करावं गुगलमध्ये किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात आलेली आहे। तर आधारची ही ऑफिशियल वेबसाईट ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लॉग इनचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करून घ्यावे। त्यावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून आणि कॅप्चा कोड टाकून या ठिकाणी लॉग इन विथ OTP याद्वारे लॉग इन करायचं आहे। तर सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक OTP पाठवण्यात येईल। तो OTP या ठिकाणी घेऊन तुम्हाला लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचं आहे। तर OTP व्यवस्थितरित्या टाकल्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करावे। लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे तुमची आधारची प्रोफाईल या ठिकाणी ओपन होऊन जाईल। तर आधारची प्रोफाईल ओपन झाल्यानंतर साधारणतः 5व्या क्रमांकावर या ठिकाणी तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस दिसेल। तर त्या बँक सीडिंग स्टेटसवर या ठिकाणी क्लिक करावे। त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं बँक सीडिंग स्टेटस तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाईल। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता माझं जे बँक अकाउंट सीडिंग स्टेटस आहे ते ॲक्टिव्ह आहे। स्टेट बँक ऑफ इंडियाला हे जे आधार लिंक आहे ते झालेलं आहे। 29 जून 2020 रोजीच हे जे आहे तर लास्ट टाइम अपडेट झालेलं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचं बँक सीडिंग स्टेटस चेक करू शकता। तर मित्रांनो आणि माता भगिनींनो, अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचं आधार बँक सीडिंग स्टेटस चेक करू शकता। आधार बँक सीडिंग स्टेटस चेक केल्यानंतर त्या ठिकाणी जर इनॅक्टिव्ह दाखवत असेल तर तात्काळ तुम्हाला बँकेत जाऊन तुमचा आधार क्रमांक NPCI ला या ठिकाणी लिंक करून घ्यावं लागेल, आधार सीडिंग पूर्ण करून घ्यावे लागेल। तरच तुमच्या खात्यात हा लाडक्या बहीण योजनेचा जो पहिला हप्ता आहे तो रक्षाबंधनाच्या आधीच जमा होणार आहे। आणि समजा तिथं त्या स्टेटसमध्ये तुम्हाला ॲक्टिव्ह दाखवत असेल आणि बँकेचं नाव दाखवत असेल तर तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही। तुमच्या बँक खात्यात पहिला हप्ता हा लाडकी बहीण योजनेचा जमा होऊन जाईल। तर काही अडचण असेल तर कॉमेंट करून नक्की विचारा। आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। धन्यवाद।